Practical problem number 12, page number 121. Following is the receipt and payment account of Dhananjay Library, Mumbai. For the year ending this, receipt and payment is given to us. Right? छोटूसं receipt and payment आहे. काही फार मोठं दिसत नाही, म्हणजे not a big one. Everything, lecture hall, मला तर काय याच्यात interest on investment. Interest on investment. This must be read with an असं धरूया की हिडन ॲडजस्टमेंट आहे. बघूया, लेट अस सी व्हॉट इज इट, काय आहे ते चेक करूया. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 18-19, व्हॉट इज दिस. हे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये येणार का नाही येणार. आपलं इयर एंड कुठलं आहे 31 मार्च, म्हणजे 19-20 इज अवर करंट इयर. सबस्क्रिप्शन एक डायरेक्ट फिगर दिली आहे आणि इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत. हे कुठल्या इयरचे आहेत. प्रिव्हियस इयर बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट. म्हणजे मागच्या वर्षी आउटस्टँडिंग असल्याशिवाय या वर्षी आपण एवढं पेमेंट केलं का नाही. अनलेस अदरवाईज गिव्हन इन द ॲडजस्टमेंट हे आपण कुठे घेणार ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये घेणार. ऑल राईट. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके, बॅलन्स शीट, येस, गॉट इट. चला ॲडजस्टमेंट्स चेक करूया. पहिला, ऑन 31 मार्च 19 द लायब्ररी हॅड द फॉलोइंग असेट्स. 31 मार्च 19 म्हणजे विच डेट इज दिस. प्रिव्हियस इयर, म्हणजे दिस मस्ट बी ओपनिंग बॅलन्स शीट पोझिशन. म्हणजे ही आपली सगळी ओपनिंग बॅलन्स शीटमधली पोझिशन आहे. चला काय काय दिलं आहे. बुक्स, फर्निचर, मशिनरी, ऑल 3 आर असेट्स. सिम्पल, नो प्रॉब्लेम. हे आपलं सगळं ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जाणार. मी हे सगळं का करतोय, मी असं ॲझ्युम केलं आहे की आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायचीच आहे. तुम्ही एकदा तरी गो थ्रू करूया. बघा कुठेही कॅपिटल फंड दिलेलं नाही. कॅपिटल फंड दिला नसेल तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागते. ओके. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता हे कुठलं आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, नथिंग इज गिवन. आत्तापर्यंत ते आउटस्टँडिंग देत होते, आता नाव सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स दिला. दिस ऑल्सो इज करंट इयर. करंट इयरमध्ये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे. मीन्स दिस ॲडव्हान्स इज बिलॉंग्स टू नेक्स्ट इयर. ॲडव्हान्स आला ना, करंट इयरमध्ये आला, बरोबर आहे, आलाय करंट इयरमध्ये, पण तो ॲडव्हान्स आहे. म्हणजे ऑब्वियसली इट हॅज टू बी ऑफ नेक्स्ट इयर. म्हणजे आपण याचं काय करणार चेक करून सांगा मला. आपल्या 4 आयटममध्ये मायनस करणार. फॉर NY होणार हा. आणि याचा सेकंड इफेक्ट होणार कुठे, कुठल्या लायब्ररीमध्ये, ओपनिंग का क्लोजिंग. क्लोजिंगमध्ये येणार. ह्याचा ओपनिंगशी काही संबंध नाही. करंट इयर आणि नेक्स्ट इयर बिलॉंग्स टू क्लोजिंग इयर, हे क्लोजिंग बॅलन्स शीट. आणि प्रिव्हियस इयर बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट. नाव आउटस्टँडिंग सॅलरी आणि रेंट, हे पण काय आहे करंट इयर आहे. नथिंग इज गिवन मीन्स दिस इज करंट इयर. हे सुद्धा बाकी आउटस्टँडिंग तर आपल्याला माहिती आहे, पण याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार आपण. ओपनिंग का क्लोजिंग. क्लोजिंग बॅलन्स शीटला घेणार. नेक्स्ट 50% ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. ॲडमिशन फी कॅपिटलाइज करायची आहे. माहिती आहे तुम्हाला, ब्रेड अँड बटर. एक मिनिट द्या. ओके. 50% ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. डन. श्रावणी काय करणार का याचं. ॲडमिशन फी त्याच्या 50% काढले. ओके, पुढं काय करू श्रेया. त्याच्या खाली लिहिणार लेस कॅपिटलाइज 50%. आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड. हे तर तुला मिनिमम यायला हवी. ही प्रत्येक सममध्ये आपण करत आलोय. जवळपास कितवा 30वा कितवा सम चालू आहे. 26वा. शी इज हॅव्हिंग अ ट्रॅक ऑफ इट. कोणी ठेवलं ट्रॅक. काही नाही सर, आम्ही काय ट्रॅक बिक काही ठेवत नाही. ओके. फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड. आधी पहिले चेक करूया फर्निचर आणि हे काय आहे का. आपण काय केलं आहे, आपण नेक्सस कनेक्ट केलेलं नाही आहे. राईट, वी हॅवंट कनेक्टेड एनी नेक्ससेस. पण मी फक्त गो थ्रू करतोय. फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड. ओके. लायब्ररी बुक्स परचेस्ड ऑन 1st of April. ओके, डेट दिली.
लायब्ररी बुक्स परचेस्ड ऑन 1st ऑफ एप्रिल चार्ज डिप्रिसिएशन द रेट ऑफ 10%. आत्तापर्यंत ते डेट काय देत होते? 1st ऑफ ऑक्टोबर, 1st ऑफ जुलै, 1st ऑफ जानेवारी. नाव दे हॅव गिवन इट ॲज 1st ऑफ एप्रिल. शुडंट बी अ प्रॉब्लेम. म्हणजे थोडं काय 12/12 इज अ 10 year. उलटं मस्तच झालं, काम झालं. ओके. इन्व्हेस्टमेंट्स वर परचेस ऑन 1st ऑफ एप्रिल अँड दे कॅरी त्यांनी इथं काही ॲडजस्टमेंट द्यायच्या ऐवजी हे बघा इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याचा नेक्सस डेफिनेटली आहे. डेफिनेटली आहे. मी म्हटलं ना इथं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आलं ना की तुम्ही इमिजिएटली अलर्ट व्हायचंच आहे. सॉरी. सो येस, इन्व्हेस्टमेंट्स वेर परचेस्ड ऑन 1st ऑफ एप्रिल अँड दे कॅरी इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 20%. ओके. चला, म्हणजे कुठेही कॅपिटल फंड दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागणार, हे तर क्लिअर आहे. ओके. आपण काय करूया, सगळ्यात पहिले हे मार्किंग करून घेऊया. सगळ्यात पहिलं, एक मिनिट मी आधी हे ऑन करतो. कुठे मार्किंग करू? कुठे आहे ॲडमिशन फीला? नाही, पहिलं बुक्स, फर्निचर आणि मशिनरी यापैकी काही आहे का? बुक्सला आहे. नंतर कुठं फर्निचर? देयर इज नथिंग, फर्निचर नाही आहे. देन मशिनरी पण नाही आहे. चला, सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स आहे, म्हणजे सबस्क्रिप्शनला मार्क करायचं आहे. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी आणि रेंट. सॅलरी आणि रेंट हळूहळू हे सगळं रेट होतं आहे काय? चेक करूया. 50% ॲडमिशन फी. माय गॉड, येस, असंच दिसतंय मला. 50% कुठली? ॲडमिशन फी. ओके. नेक्स्ट, फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड. फर्निचर इथंच करूया. नंतर लायब्ररी बुक्स परचेस्ड. लायब्ररी बुक्स कुठे आहेत? म्हणजे बुक्स म्हणजेच लायब्ररी बुक्स. मग त्याची डेट दिली म्हणून मी अजून एक मार्क केलं. ओके. नेक्स्ट, आणि इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंटचे मी 2 ठिकाणी इफेक्ट करणार. एक इन्व्हेस्टमेंट इथे येणार आणि एक इन्व्हेस्टमेंट इथं. मला सांगा, हाऊ यू आर गोइंग टू डील विथ दिस इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंट 6000 आहे. बरं, ड्युरिंग द इयर, सी रिसिट अँड पेमेंट म्हणजे ड्युरिंग द इयर इन्व्हेस्टमेंट परचेस केले म्हणून तुम्हाला त्याची डेट दिली. ही कशासाठी दिले? PRT करण्यासाठी. व्हॉट इज PRT? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ PRT? म्हणजे हा कसला फॉर्म्युला आहे? सॉरी, दिस अ फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्टचाच फॉर्म्युला आहे. मग यांनी आपण इंटरेस्टच कॅल्क्युलेट करतो. मग टेन्युअर, आपल्याला टेन्युअरसाठी हे डेट दिलेली आहे. 1/4. इथं कसं दिलं बघा आणि इथं कसं दिलं बघा. डेलिब्रेटली दे आर डुईंग दिस. इथं 1st ऑफ एप्रिल. 1/4 म्हणजे काय? 1st ऑफ एप्रिलच. म्हणजे आपल्याला टेन्युअर किती येणार? 12/12. राईट, 12/12. येस. आणि रेट ऑफ दिस थिंग इज 20%. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला 20% काढायचं आहे इन्व्हेस्टमेंटच्या. 6000च्या 20% क्विकली 1200. व्हेरी गुड. या स्पीडनी कॅल्क्युलेशन्स जमायला हवी. आणि आता 12/12 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 1. नथिंग इज गोइंग टू चेंज. आउट ऑफ दिस 1200, हाऊ मच इंटरेस्ट वी हॅव गॉट? 900. व्हॉट डज दिस मीन? 300 आउटस्टँडिंग. नाव यू हॅव स्टार्टेड गेटिंग सर्टन थिंग्स. किती सम गेले? 26/3च्या म्हणण्याप्रमाणे 26 सम्स गेले की आता आपल्याला थोडं कुठेतरी काहीतरी कळायला लागलं. नाव आय थिंक यू विल बी एबल टू डू इवन फायनल अकाउंटसुद्धा. हे अशा जे ॲडजस्टमेंट्स आहेत ना, कधी ते हीच ॲडजस्टमेंट ते फायनल अकाउंट्समध्ये घेऊन जाऊ शकतात. तुमच्या बुकमध्ये नाही अशी ॲडजस्टमेंट तरीसुद्धा ते करू शकतात. तुम्हाला ॲडजस्टमेंट समजण्याशी मतलब आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या बुकमध्ये अशा कुठल्याही प्रकारची फायनल अकाउंटचा समज नाही आहे, पण ते करू शकतात. दे कॅन. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. तुम्हाला कुठेही आली, कारण हे सुद्धा फायनल अकाउंट्सच आहे आणि ते सुद्धा फायनल अकाउंट्स आहे. ते पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आहे, हे कुठल्या तरी दुसऱ्या NPCचं फायनल अकाउंट्स आहे. फायनल अकाउंट्स रिमेन्स द सेम, लॉजिक रिमेन्स द सेम आणि ॲडजस्टमेंट्स रिमेन्स द सेम. सो त्यांनी तुम्हाला काही बॉदरेशन यायलाच नको आहे. तिथं आलं तरी तुम्हाला काय करायचं आहे? अलर्टनेस ठेवा की इन्व्हेस्टमेंट दिसत नाही आहे किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिसते आणि इन्व्हेस्टमेंट दिसते. बस तुम्ही लगेच त्याचं शोधकाम सुरू करायला पाहिजे की अरे कसं काय एवढे पैसे आले, का नाही आले, एवढेच कसे आले. हे असे क्वेश्चन्स
तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये राईज व्हायला हवेत की अरे 900 रुपये इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी काय मला सांगा किती रेट ऑफ इंटरेस्ट इज सपोज 900च माझं इंटरेस्ट असतं तर मला रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळाला मी काय विचारतो माहिती आहे 8%नी 900 होतात हे बघा ना 1200 हे 20%नी होत आहे तर 900 किती पर्सेंटनी होणार काय अक्षरा हे का मी विचारतोय 15%. हे मी तुम्हाला का विचारतोय हे सुद्धा पुढे जाऊन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत पर्सेंटेजेस काढायचे आहेत लॅटर ऑन म्हणून तुम्ही आत्तापासून हळूहळू थोडीशी प्रॅक्टिस सुरू करा 900 इज हाऊ मच पर्सेंटेज ऑफ 20,000 और 6,000 और 10,000 वॉट एव्हर हे का येणार आहे पुढे तुम्ही बघाल तुम्ही जर हे असं कॅल्क्युलेशन करू शकलात ना तर सगळ्यात सिम्पल चॅप्टर पुढचे काही चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यात नुसते 1-2 नाही आहेत कमीत कमी 6 सब टॉपिक्स आहेत सगळ्यात लास्ट आपण तो करणार आहोत ऑलराईट नोट वरी त्याला ऑप्शन आहे मोस्ट ऑफ द स्टुडंट तो ऑप्शनच घेतात पण माझ्या मते तो अतिशय सोपा चॅप्टर आहे भयानक सिंपल आहे फक्त कॅल्क्युलेशन्स एकदम सुपर पाहिजेत बस चलो सो मार्किंग झालं आहे आपलं राईट मग आपण काय करतो याच्याप्रमाणे चला घ्या इन द बुक्स ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंड डेट डेबिट क्रेडिट एक्सपेंडिचर इन्कम नंतर काय आहे बॅलन्स शीट हां झालं यस आता इथं वर्किंग नोट करायची आपल्याला एक खरं तर क्वार्टर ऑफ अ पेज मध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवायचे याला आपण असं ओपनिंग असं म्हणत नाही पण आपण काय देतो डेट देतो फ्रॉम दिस डेट वी कॅन मेक इट के दिस इज ओपनिंग बॅलन्स शीट राईट ऑल राईट व्हॉट इज नेक्स्ट अजून पुढे काय करायचं आपल्याला हे सगळं झालं की यस आपण वी आर रेडी फॉर इट चलो लेट अस स्टार्ट आपण आता इथूनच स्टार्ट करणार कुठे टाकणार याला आपण ओपनिंग बॅलन्स शीटला कुठं असेटला काय लिहिणार कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक येस कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक कॅश इन हँड और कॅश ॲट बँक व्हॉट इज नेक्स्ट ॲडमिशन फी कुठे टाकू इन्कम सबस्क्रिप्शन इन्कम सबस्क्रिप्शनचा तर आपला पॅटर्न आहे लेक्चर हॉल हायर चार्जेस श्रावणी लेक्चर हॉल हायर चार्जेस म्हणून म्हणतोय तिथं काही होत नाही आहे तुझं यू आर जस्ट प्रिटेंडिंग ते काही येतच नाही आहे दॅट इज एक्झॅक्टली इज माय कन्सर्न हे सगळं इन्कम आहे इथून उचला इन्कमला टाका ज्याला टिक आहे त्याला इनरला ज्याला टिक नाही ते आउटरला आणि फटाफट करायचं आहे फटाफट करा झालं का प्रवीण हां अनिश
कळतंय ना काय करतोय मी? ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता तुला यायला हवं, झालं तुझा 1 महिना झाला. चलो चेक करूया. लेटेस्ट चेक. सगळं बरोबर झालं ना? चेक करा माझ्याबरोबर. ॲडमिशन्स इनरला घेतलेत ना? पहिलं आता मी पहिले सबस्क्रिप्शन आपला ॲज युजल लिहिलं, नंतर ॲडमिशन फी इनरला घेतली, ठीक आहे. नंतर इथं आपलं इथं नेहमीप्रमाणे सबस्क्रिप्शन, दॅन रेस्ट ऑफ द थिंग्स मी इथं घेऊया, थोडंसं खाली घेतलं आहे. लेक्चर हॉल, दॅन मिसलेनियस इन्कम. व्हॉट इज नेक्स्ट? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मी इनरला घेतलं आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे, ती आपण बघितली. ॲडजस्टमेंट तर त्यांनी क्लिअर कट दिली आहे, ॲडजस्टमेंट आहेच. ती इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटला पण हिट करणार आहे. सो डन, इथपर्यंत झालं. आता इकडचं करूया. सॅलरी, रेंट हे 2, स्टेशनरी, इलेक्ट्रिक, फक्त इन्व्हेस्टमेंट आणि बुक्स हे 2, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याचं काय करणार? काय सबस्क्रिप्शन? आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणतात ते. एक्सपेंडिचरला काय लिहिणार? असं एक्सपेंडिचर असतं मग? बरोबर आहे. सबस्क्रिप्शन कुठे लिहिलं आहे? तिथं आउटस्टँडिंग एक्सपेन्स लिहिलं आहे. आणि पेमेंट कसं कराल रे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगचं? रिसीट होणार ना? लायबिलिटीला पोस्ट करणार तुम्ही, लायबिलिटीला. ओपनिंग बॅलन्स शीटला येणार. चला ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पहिले आधी सॅलरी आणि रेंट घेऊन टाका. सॅलरी अँड रेंट दोन्ही एक्सपेन्सेस आहेत, दोन्ही घेऊन टाकले. सॅलरी अँड रेंट दोघांनाही ॲडजस्टमेंट आहे, दोन्ही इनरला घेतले. बोथ ऑफ देम इनर कॉलम, सॅलरी आणि रेंट दोन्ही इनर. देन इन्व्हेस्टमेंट ऑब्विसली ॲडिशन करतो आपण, कारण रिसीट अँड पेमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ॲडिशन किंवा ॲडिशनल, आणि त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून अजून एक लाईन इथं ब्लॉक केली, अजून 2 लाईन. म्हणजे स्टेशनरी एक्सपेन्स आहे, स्टेशनरी ओव्हर हिअर. देन इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्स आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्स. बुक्स, बुक्सला 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. तसं सुद्धा आपण हे ॲडिशनच म्हणून ट्रीट करतो बुक्ससुद्धा, पण कुठे? बॅलन्स शीटला. ॲडिशन राईट हो, किंवा ॲडिशनल, ॲडिशन्स, परचेस, सांगितल्याप्रमाणे मी हे काही तिन्हीपैकी काही एक वर्ड चालेल. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मी कुठे घेणार आहे? आणि इमिजिएटली मी तो पे पण करणार आहे. तो पेड झाला आहे, तो पे झाला आहे. चला ठीक आहे. आत्ता पाहिजे असं घ्या, याचा सेकंड इफेक्ट पण आपण घेऊ शकतो. इमिजिएटली घेतलात नंतर घेतलात तरी चालेल, जेव्हा आपण पोस्ट करू. ओपनिंग बॅलन्स शीट आपण जेव्हा क्लोजिंग बॅलन्स शीटला घेऊन जाऊ तेव्हा याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. ओके. हां, लेस पेड करणार ना, पण ओपनिंगमध्ये नाही. ओपनिंगमध्ये नाही, हे लेस पेड होणार आहे. ओपनिंगमध्ये ते ओपनच राहणार आहे. मागच्या वर्षी ओपनच होतं ते. ओके. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये घ्यावं लागेल. क्लोजिंगमध्ये तुम्ही दाखवा ना, तुम्हाला कळलंय की हे पेड झालंय. शो इट. एक्सपेन्स नाहीच आहेत ना ते, ही लायबिलिटी आहे जी तुम्ही पे केली. आणि या बॅलन्स शीटचं काय घेणार? क्लोजिंग बॅलन्सेस कुठे? कुठल्या बॅलन्स शीटला? क्लोजिंग बॅलन्स शीटला. काय लिहिणार? जे तुम्ही तिकडं लिहिलं आहे, तिकडं कॅश इन हँड लिहिलं तर इकडं कॅश इन हँड लिहा. तिकडं कॅश ॲट बँक लिहिलं ओपनिंगला तर इकडं पण कॅश ॲट बँक लिहा. मी तिकडं कॅश ॲट बँक, इथं कॅश ॲट बँक नको. मी मुद्दामन दाखवतोय. तुम्ही ओपनिंगला काय लिहिलं आहे तेच इथं लिहायचं आहे. तिकडं कॅश इन हँड आणि इकडं कॅश ॲट बँक नकोय.
चलो पोस्टिंग सगळं झालेलं आहे. लेट अस गो टू ऍडजस्टमेंट्स. काय करायचे? बुक्स, फर्निचर, मशिनरी. पहिले हे रेकॉर्ड करू कुठे? ओपनिंग बॅलन्स शीटला. तिन्ही असेट आहेत 1 by 1, तिन्ही असेट्स आहेत. बुक्स, फर्निचर, मशिनरी तिन्ही मी असेटला घेऊन गेलोय ओपनिंग बॅलन्स शीटला. कारण लास्ट इयर म्हणजेच लास्ट इयरचं क्लोजिंग म्हणजे दिस इयरचं ओपनिंग. लास्ट इयरचं क्लोजिंग म्हणजे दिस इयरचं ओपनिंग. हा ती आत्ता नाही, ती जेव्हा तू तिकडे नेशील तेव्हा ऍडजस्टमेंट करायच्या, तोपर्यंत ऍडजस्टमेंट नाही करायची. सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड. सबस्क्रिप्शन रिसिव्ड कुठे आहे? हे माझं इथे आहे. हे बघा, हे माझं सबस्क्रिप्शन आहे 500. इट इज दिस. ह्याचा सेकंड इफेक्ट होणार कुठे घेणार? लायबिलिटीला. हे घ्या, ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन NY. यार मीटिंगचं काय झालं? क्या हो गया भाई? एक मिनिट, आपण मीटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. इंटरनेट बोंबललं. एकच मिनिट द्या, थोडंसं जरा इश्यू झालं. चलो वी विल कंटिन्यू रेकॉर्डिंग इट. आपलं रेकॉर्डिंग तर चालूच आहे. सॉरी, पण मीटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. ठीक आहे, इंटरनेटला इश्यू आहे. सो येस, व्हॉट इज नेक्स्ट? हे सगळं तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये घेतलंय असेटला, ऑल 3 असेट. नेक्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड घेतला आपण, त्याचा सेकंड इफेक्ट घेतला. पहिले इकडे घेतलं आणि त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला घेतलाय. राईट, दिस इज अ लायबिलिटी. वाय दिस इज अ लायबिलिटी? advance income received in advance is a liability. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी. हे दोन्ही तुम्ही करायचे आहेत. हे दोन्ही तुम्ही करा. आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी आणि हे रेंट. चला बोला श्रावणी. आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग रेंट. सॅलरीच्या इथं काय लिहिणार? ऍड का लेस? ऍड का लेस? सेकंड इफेक्ट कुठे? दोन्हीला करा. दोन्हीला सॅलरी मध्ये ऍड, रेंट मध्ये ऍड. ऍड आउटस्टँडिंग आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीला. ऍड आउटस्टँडिंग दोन्हीकडे. टोटल आउटरला काढलेली आहे, टोटल टू द आउटर कॉलम. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? लायबिलिटीला. काय लिहिणार? आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग. असा डिस्क्लोजर दिला तरी चालेल, आउटरला लिहिलं तरी चालेल. हे अशा पद्धतीने डिस्क्लोजर केला तरी चालतो, डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट 50% ऍडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. आपण काय करायचं? लेस कॅपिटलाइज इथं 2250 50% इथं, 50% आउटरला. आणि कॅपिटलाइजचं काय करायचं आहे? हा चला, कॅपिटलाइज सेकंड इफेक्ट कुठे करणार? कॅपिटल फंड मध्ये ऍड. एक मिनिट द्या. कॅपिटल फंड मध्ये ऍड.
नेक्स्ट फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड. फर्निचर इज हिअर. थांबा, आपण काय म्हणतोय हे सगळ्यात शेवटी करायचं. इथं हे ह्याच्यामध्ये ना फर्निचर डिप्रिसिएशन सगळ्यात शेवटी करा. खरं तर आपल्याकडे आहे, बट स्टील वी कॅन पोस्टपोन इट. पण तसं हे दोन्ही डिप्रिसिएशन आहेत बस. मग फक्त आत्ताच सुद्धा तुम्हाला करता येऊ शकणार काय प्रॉब्लेम नाही, कारण इन्व्हेस्टमेंट आहे लास्ट, कारण जवळपास लास्टच पोचलंय, ह्याच्यानंतर नाहीये. मला बघा त्यांनी काय सांगितलंय. फर्निचर दोन आहेत का एक आहे, म्हणजे F1 आहे का F2 आहे. F1 म्हणजे कुठलं ओपनिंग, आणि F2 म्हणजे कुठलं जे रिसिडेंट पेमेंट मध्ये असतं. मग आता F1 वर आहे, मग आपल्याकडे आहे सगळं. डेट बीट दिले का, काहीच नाही, आणि ते 1 एप्रिल पासून आहे, म्हणजे एंटायर 10% ऑन, म्हणजे एंटायर इयरचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. चला करून टाकूया, प्रॉब्लेम काही वाटत नाहीये. कुठे करायचं आहे, फर्निचरला. पण त्यासाठी आधी फर्निचर कुठे आहे. म्हणून आम्ही काय करतो, म्हणून मी काय म्हणतो की थोडं आपण एक फक्त एक थांबूया. बघा आता मी काय करणार, बघा माझ्याकडे फर्निचर दिसत नाही मला, लक्ष इकडे, फर्निचर मला इथं दिसत नाहीये. मग मी काय करणार, मी ह्या तिन्ही ऍडजस्टमेंट्स करायच्या आधी फार पहिले, सगळ्यात पहिले ही पण डिप्रिसिएशनचीच ऍडजस्टमेंट आहे, पण इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. बिफोर डुईंग दॅट आपण काय करूया, आपल्याला काय पाहिजे, जे फर्निचर इथं नाहीये दॅट फर्निचर वी शुड ब्रिंग इट ओव्हर हिअर. त्यासाठी काय करावं लागेल, आपण ओपनिंग बॅलन्स शीट क्लोज करू. म्हणजे काय होणार आहे, व्हॉट इज गोइंग टू हॅपन. बघा मी काय म्हणतोय, फर्निचर डिप्रिशिएट करतोय ना आपण इथं. एक मिनिट. फर्निचर म्हणजे मी ते फर्निचर कसं आणणार, अनलेस अँड अंटिल मी हे ओपनिंग बॅलन्स शीट क्लोज केली नाही आणि ओपनिंग बॅलन्स शीट क्लोजिंग मध्ये घेऊन गेलो नाही, तुम्ही डायरेक्ट फक्त फर्निचर पोस्ट करू नका. कारण ना तुमचं म्हणजे त्याचं जे हे आहे ना, ती कम्प्लीट डिस्ट्रॉय होऊन जाणार, म्हणजे तुमचे जे सिक्वेन्स आहे. आणि कसं होईल माहितीये का, अर्ध केलं अर्ध नाही, त्यामुळे तुमचा ट्रॅक निघणार, कंट्रोल लूज होणार. सो व्हॉट शुड वी डू नाऊ, आपल्याला हा ओपनिंग बॅलन्स शीट तिकडे घेऊन जायचं आहे आणि मग डिप्रिसिएशन आणि हे सगळे करू. ओके चला, पहिले क्लोज करा 91,500, त्यातनं 500 मायनस करा, म्हणजे कॅपिटल फंड विल बी 91,000. कॅपिटल फंड विल बी 91,000. चला काय आलं, सगळं झालं, चेक करूया. सो 91,000 पहिले आता काय करावं लागेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्स घेऊन जाणार का. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक इट, इफ यू डोंट वॉन्ट टू टेक दिस इन टू द लायबिलिटी तरी सुद्धा चालेल. का, कारण हे पेड झालेत. पण तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही शो करू शकता. काय शो करणार, कुठे घेऊन जाणार आपण हे बघा मी कॅपिटल फंड घेतलाय, पण पाहिजे असेल तर इथं लिहू शकतो आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्स किती आहे 500 लेस पेड 500 आणि आउटरला डॅश. हा असं डिस्क्लोजर द्या. ओपनिंगला केलंय, मग ते ओपनिंगचं क्लोजिंगला येणार ना. मग ते क्लोजिंगला आणलं मी, पण हे पेड झालंय. पेड कुठं झालंय, पेमेंट्स मध्ये, रिसिडेंट पेमेंट मध्ये. या वर्षी झालंय ते, म्हणून मी ते इथं आणलंय. आणि हे किंवा ते इग्नोर केलं तरी सुद्धा ऍक्सेप्टेड आहे. पण माय सजेशन इज टू शो दिस पर्टिक्युलर थिंग. तुम्ही ते दाखवा, इग्नोर करू नका. शिवाय कॅपिटल फंड पण मी घेऊन टाकलं, दोन्ही घेऊन टाकलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण घेतलं आणि कॅपिटल फंड सुद्धा मी घेतलेलं आहे. राईट. नेक्स्ट. अरे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी ते बंद पडलंय. ओके, त्यातून मध्ये आलं तर तुला मी मेसेज करतो, ग्रुपवर लक्ष ठेव. चलो कॅपिटल फंड इज डन. आता कॅश इन हँड ऑलरेडी पोस्टिंग झालंय. आता हे तिन्ही कुठे घेऊन जाणार, त्यातल्या फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. अजून कशाला ऍडजस्टमेंट आहे, बुक्सला पण ऍडजस्टमेंट आहे. पण बुक्सला आपण वरती वेगळंच लिहिलंय.
फक्त फर्निचर जरा वेगळं करावं लागेल. हे ऍड एडिशन नाहीये, ही ओपनिंग आहे. चला दाखवतो मी कसं करणार हे बघा बुक्स. बुक्सचं आपण काय केलंय, व्हॉट वी हॅव डन विथ बुक्स, सॉरी ऍड एडिशनच्या वरती आपल्याला जागा आहे ना. ऍड एडिशनच्या बॅलन्स शीट हे बघा बुक्स, हे बघा इथं बुक्स लिहिणार मी, ओव्हर हिअर. नंतर अजून काय आहे, फर्निचर. फर्निचर इथं खाली लिहा. पहिले ऍड केलं मी, इथं फर्निचर लिहून टाका. आणि आता त्याला इनरला लिहिणार कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे. आणि अजून काय होतं, अजून एक ऍडजस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट का मशिनरी. इन्व्हेस्टमेंट ऍड एडिशन आहे, ड्युरिंग द इयर आहे, ओपनिंग नाहीये काही. सो मशिनरी ओपनिंग सगळी आली. आता आपण डिप्रिसिएशन करणार. आता मला इथं दिसायला लागले असेट्स. इन्व्हेस्टमेंट नाहीये ओपनिंग मध्ये, बघ ना आहे का, ओपनिंग मध्ये नाहीये, त्यामुळे नाही लिहिणार. नाव गो बॅक टू दॅट ऍडजस्टमेंट्स. चला ऍडजस्टमेंट्स मध्ये जाऊया. आपल्याला काय करायचंय, फर्निचरचं डिप्रिसिएशन 10% स्ट्रेट फॉरवर्ड आहे, कारण याच्यात ऍड एडिशन काही नाहीच आहे. हे काय आहे, मागच्या वर्षीपासून आहे. चला करून टाका डिप्रिसिएशन दोन्ही, इथं पण करा. अरे हे घ्या डिप्रिसिएशन. मी याचं पण डिप्रिसिएशन केलंय बुक्सचं. कुठून केलं, त्यांनी दिलंय का, बुक्स 10% आणि 1 एप्रिल पासून करायचंय. पण मी कुठल्या अमाऊंट वर केलं, जी टोटल आली, कारण 1 एप्रिलला आहे ते पण आणि हे पण दोन्ही 1 एप्रिलचेच आहेत. म्हणून मग मी काय केलंय, दोन्ही मिळून मी याचं केलंय. एक मिनिट, हे बघा 55,000 वरती 10% आणि हे 6,500 वर 650, बरोबर. याचा सेकंड इफेक्ट कुठे करणार, एक्सपेंडिचरला. चला एक्सपेंडिचरला हे घ्या, टू डिप्रिसिएशन सगळं इनरला घ्या, टोटल आउटरला घ्या. झालं. आता काय राहिलंय, इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट राहिले. इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट राहिली. पहिले हे संपूया. लेट अस फिनिश दिस. इन्व्हेस्टमेंट्स एक चाललाय आणि 20% त्याच्यावर इंटरेस्ट आहे. मग चला काय करणार, पहिले इथं डॅश करा आणि याची टोटल इथं लिहून टाका. पहिले हे नाही ना, ओपनिंग नाही आहे, मग त्याला डॅश करा. पहिले याच्यावर म्हणजे आता 6,000 वर आपल्याला 20% कॅल्क्युलेट करायचे, पण त्यातले 900 रुपीज आलेले आहेत. मग आले किती, आउटस्टँडिंग किती आहे 300, ते याच्यात ऍड करून टाकू. ऍड इंटरेस्ट 300 म्हणजे आउटरला 6,300. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वर ऍड करणार. काय लिहिणार, ऍड काय लिहू, काय ग, ऍड आउटस्टँडिंग किंवा ऍड अक्रूड किंवा ऍड रिसिवेबल, ह्यापैकी काही चालेल. चला कुठे आहे मी, ते इंटरेस्ट खाली आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ना, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सॉरी इंटरेस्ट. मी इंटरेस्ट ऍड इंटरेस्ट रिसिवेबल पण लिहू शकतो किंवा ऍड आउटस्टँडिंग लिहू शकतो. मुद्दा म्हणून यावेळेला मी बदललाय, ह्यापैकी काही चालतं. ऍड अक्रूड सुद्धा चालणार 300, आउटरला 1,200. इज इट राईट, बरोबर आलं, जमलंय, गुड. आता सगळं झालेलं आहे. आता जे नाही ते पहिले क्लोज करा. ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्यात. पहिले जे नाही आहे ते क्लोज करा, हे सॉरी डॅश करा. आता या तिघांची टोटल म्हणजे ही 20,000 इथे येणार, त्यातनं हे 500 मायनस करा म्हणजे 19,500 आले आउटरला. इन्कम मोठं आहे नाही, हे 24 आहे नाही, डेफिसिट आहे. इन्कम मोठं आहे का, अच्छा 23, 25, येस 26 आहे. इन्कम इज ग्रेटर. चला करून टाका, टोटल किती आली मला सांगा. 27,450. 50-50 ऍड होत आहेत ना दोन, हे बघ हे दोन 50-50 आहेत ना, 100 झाले. चेक कर, 2250 2250 चेक कर.
आणि आता त्यातनं ह्या सगळ्याची टोटल मायनस करा. सरप्लस किती आला? 300. सरप्लस इज 300. त्याचं तिथं डेफिनेशन लिहून टाका, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. $96,300 हे काय आहे? पहिले सरप्लस घेऊन जा, आउटरला घेऊन या 93,550 आणि बॅलन्स शीटची टोटल करा आणि मला सांगा हाऊ मच इज अ टोटल. 96,300. 96,300. संपला. एवढा डिफिकल्ट पण नाही. थोडंसं लक्ष जरा एक्स्ट्रा ठेवायला लागतं. युअर विजिलन्स हॅज टू बी ॲब्सोल्युटली अलर्ट. नीट लक्ष ठेवायला लागतं, कुठला काय कुठे आयटम कधी काय कुठे जाईल. ज्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवता आली त्याला एनपीसी आलं. बघूया. मला वाटतं होमवर्कमध्ये याचा कुठलाही होमवर्क नाही, एकच आहे, ओनली वन. बस तो खरंच नाहीच आहे, तो काय टेस्टच नाही. पहिला जो घेतला होता मी तसा आला पाहिजे. मी जसा पहिला बनवला होता, पहिला आपण ह्याच्यातला केला होता ना, तो एकदम हायएस्ट लेवल ऑफ डिफिकल्टी लेवल आहे. हायएस्ट लेवल ऑफ डिफिकल्टी. तो ज्याला आला त्याला एनपीसी तुम्हाला म्हणजे 100 आउट ऑफ 100 जवळपास शुअरली. कारण यू विल बी एबल टू बीट एनिथिंग. कारण ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. जोपर्यंत तुम्हाला खरंच कळत नाही ना अरियर्स बिरियर्स काय प्रकार आहेत, अजूनही स्टिल अरियर्स म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय, म्हणजे मागच्या वेळेला आउटस्टँडिंग किती होते हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. दॅन यू आर देअर. डिफिकल्ट आहे ते. चलो, व्हॉट वी विल डू, वी विल स्ट्रेट फॉरवर्ड गो टू इकॉनॉमिक्स. पण याचा अर्थ असा नाहीये की आज तुम्हाला बोनस मिळणार आहे. आय एम प्रिपेअरिंग, म्हणजे मी माझं प्लॅनिंग काय आहे की जेणेकरून लगेच चौथी इकॉनॉमिक्सची टेस्ट सेट करता येईल. म्हणजे सेकंड इकॉनॉमिक्सची टेस्ट तुमची होईल. चला, काल येस्टरडे व्हॉट वी हॅव लर्न. मला सांगा, चेंज इन डिमांड मध्ये चेंज इन डिमांड आहे, म्हणजे मध्ये काय व्हेरिएशन इन डिमांड आहे का चेंज इन डिमांड आहे का दोन्ही आहे आणि काय दोन्ही नाही आहे. व्हॉट इज चेंज इन डिमांड? येस, चेंज इन्क्रीज और डिक्रीज हा चेंज आहे का कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन चेंज आहे? तो व्हेरिएशन आहे. मग व्हेरिएशन इन डिमांड कशाला म्हणणार? व्हॉट इज व्हेरिएशन इन डिमांड? अदर फॅक्टर्स असं डिस्टॉर्टेड होत आहे. एक एक सांगतोय, एक एक सांगतोय, एक एक सांगतोय. अदर फॅक्टर्स रिमेन्स कॉन्स्टंट आणि प्राइस इन्क्रीज का डिक्रीज? नाही, चेंज इन डिमांड हे व्हेरिएशन इन डिमांड हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ प्राइस चेंजेस. इफ डिमांड इज रिस्पॉन्डिंग or changing in response to the price, then there is a variation in demand. And when we are going to call that as a change in demand?
price remains constant, but there is an increase or decrease in demand is called as change in demand. Or no? Change in demand. मग change in demand चे कुठले दोन टाइप्स आहेत? What is increase in demand? Arnav. Second. आणि Arnav first, both. What is increase in demand? बोला. आणि तेव्हा मला डीडीची पोझिशन सांगा. डिमांड कर्व. What happens to demand curve? इन्क्रीज होते डिमांड. अरे तेच तर विचारतोय, म्हणजे काय? फेवरेबल चेंजेस. त्याला सांगा काय काय आहे इन्क्रीज इन डिमांड. हा बोला काय राजवीर. इन्क्रीज इन डिमांड and not because of a price, other things, other price remains constant and because of other factors demand काय इन्क्रीज होते त्याला इन्क्रीज इन डिमांड म्हणणार. पण अजून एक त्याची डेफिनेशन आहे. वन मोर डेफिनेशन. व्हॉट इज दॅट डेफिनेशन? अजून एक कशाला तरी म्हणतोय आपण. मी सांगितलं तुम्हाला डिमांड कर. ओरिजिनल डिमांड कर शिफ्ट्स टुवर्ड्स राइट. लेफ्ट टू राइट नो. शिफ्ट टुवर्ड्स राइट is called as increase in demand and price remains constant. Decrease in demand, left का right? नाही, नुसतं left. Towards left that is decrease. आणि अजून काय होतं? What else? अजून काहीतरी होतं. Price remains constant आणि demand decreases because of other factors such as ठीक आहे. इन्कम मेन. सगळ्यात पहिले मेन इन्कम. रिमेंबर दिस. ओके. नेक्स्ट व्हॉट इज एल्स? अजून मला कॉन्ट्रॅक्शन सांगा. कॉन्ट्रॅक्शन. यस. फॉल इन डिमांड बिकॉज ऑफ इन्क्रीज इन प्राइसेस. आणि आता मला डिमांड कर्व काय कसं काय शिफ्ट आहे काय आहे? काय मुव्हिंग अपवर्ड. मुव्हिंग अपवर्ड का मुव्हिंग डाउनवर्ड? मी कॉन्ट्रॅक्शन. एक्सपान्शन नाही आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे. एनी पॉइंट ऑन अ गिवन किंवा सेम डिमांड कर्व शिफ्ट्स अपवर्ड दॅट इज कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड आणि शिफ्ट डाउनवर्ड इज एक्सपान्शन ऑफ डिमांड. मला तुम्ही हे सगळं घरी जाऊन नीट व्यवस्थित त्याच्यावर कुठे ना कुठेतरी हा डिफरन्स मोस्ट लाईकली डिफरन्स ह्याच्यावरतीच आहे. डिमांड मध्ये सगळ्यात जास्त लाईकली डिफरन्स आहे. प्लस याच्यावर एक 8 मार्काचा क्वेश्चन सेट होऊ शकतो. कसा? पहिले एक्सप्लेन डिमांड. व्हॉट इज मीन बाय डिमांड आणि एक्सप्लेन व्हेरिएशन्स अँड कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड. बरोबर 4 आहेत बघा. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येकाचं डायग्राम पण आहे. प्रत्येकामध्ये 4 डायग्राम, 4 एक्सप्लेनेशन्स. पहिलं मिनिंग, 2 एक्सप्लेनेशन्स प्रत्येकाची. फक्त शेड्यूल्स नाही त्याच्यात. त्यामुळे हा अख्खा 8 मार्काचा क्वेश्चन सेट होतो. काय क्वेश्चन सेट होणार? एक्सप्लेन व्हेरिएशन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड अँड प्लस इन ॲडिशन व्हॉट इज मीन बाय डिमांड. किंवा ते लॉ ऑफ डिमांडच्या बरोबर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा हा देऊ शकतात. पण नाही, कारण लॉ ऑफ डिमांडलाच 6 एक्सप्लेनेशन्स आहेत आणि प्लस ही 4 नाही. हे खूप मोठी होणार ही. त्यामुळे हे एवढा असं नाही क्वेश्चन. मग व्हॉट इज मीन बाय डिमांड काय? अनुष्का, व्हॉट इज मीन बाय डिमांड? नाही का काहीतरी गडबडतंय असं. लॉ नाही. व्हॉट इज मीन बाय डिमांड लॉ नकोय. हा आहे ना. हा पुढं अजून काहीतरी राहतंय. हे 3 पार्ट झाले पण त्याच्या पुढे काहीतरी राहतंय. पे व्हॉट? पे प्राइस प्रिव्हेलिंग इन द मार्केट पिरियड ऑफ टाइम. हे सगळं पुढचं पाहिजे तर डिमांड झालं असं ते विचारणार तुम्हाला. मग एखाद्या वेळेला तुम्हाला त्याची डेफिनेशन पण लिहिता आली पाहिजे. एखादी डेफिनेशन आहे बघा, छोटीशी डेफिनेशन आहे. कोणाची डेफिनेशन आहे ती? हा कोण?
वेनहॅमची डेफिनेशन आहे, सोपी आहे पण हँडी. याच्याला नाही सपोज आलं तरी सुद्धा तुम्हाला लिहिता येऊ शकतं की डिमांड डिझायर कसं आहे. एखादं एक्सप्लेनेशन एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही की देर इज अ डिझायर बट देर इज नो एबिलिटी टू पे, विल नॉट क्रिएट एनी डिमांड. हे असं तुम्हाला 2 मार्काला आणि बाकी सगळं 6 मार्काला. हे असं बायफर्केशन येणार. असा 8 मार्काचा क्वेश्चन येणार. किंवा नुसतं व्हेरिएशन आणि व्हेरिएशन्स आणि चेंज 8 मार्क्स. 8 मार्क्सचा क्वेश्चन सेट होतोय तिथं मार्क करून ठेवा 8 मार्क्स. एवढा हा क्रुशल आहे. मी का एवढा विचारलंय तुम्हाला एवढे क्वेश्चन्स त्याच्यावरती, एवढा क्रुशल आहे हा. आणि मला हा क्वेश्चन या वर्षी येईल असं वाटतंय. हो करायचेच आहे. दाखवलं ना काल तुला, काल दाखवलं ना डिफरन्स बघायचे ना. अरे वा म्हणजे असे भूक म्हणजे तुला काय, म्हणजे तुला भूक लागल्यावर तू काय वाटेल ते करशील रे.